श्री स्वामी समर्थ. माझ्याऐवजी सैतानाची, दृष्टाची उपासना करून तुला काहीही भेटणार नाही. मी क्षणात चमत्कार करणारा देव तुझ्याशी समोर येऊन बोलत आहे. ते अज्ञानी आणि मूर्ख ठरतील जे आज देवाला टाळतील, आणि जे खरे भक्त असतील ते देवाचे हे पवित्र शब्द ऐकून त्यांच्या भाग्यात येत्या 1 मिनिटात चमत्कार करून घेतील. तुला वाटत असेल देव खोटा आहे, पण हा देव करुणेने, दयेने भरलेला आहे, जो तुला फसवणार नाही. किमान आज तरी देवाला टाळू नकोस, कारण या क्षणी देव तुला असे काहीतरी सांगत आहे ज्याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आता येत्या 11 सेकंदमध्ये तुझ्या भाग्यात चमत्कार होताना तू बघशील. मला माहीत आहे की कधी-कधी तुम्हाला एकटे वाटते आणि भीती वाटते, पण मी इथे नेहमी तुझ्यासोबत आहे. मी तुझे हृदय जाणणारा आणि तुझ्या प्रार्थना ऐकणारा देव आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी अशा योजना आहेत ज्या तुम्ही कल्पना करू शकता किंवा स्वतःसाठी योजना करू शकता त्यापेक्षा खूप चांगल्या आहेत. प्रत्येक नवीन दिवसात मी तुम्हाला आशा आणि प्रोत्साहन देऊ इच्छितो. देवाचे हे शक्तिशाली आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लव्ह यू गॉड टाईप करून तुला फक्त हे पुढील 3 मिनिटे ऐकावे लागेल. जेव्हा तुम्हाला एकटे वाटत असेल, जेव्हा तुम्हाला प्रेम करणारं कोणीही नाही असं वाटत असेल, किंवा जीवन अयोग्य वाटत असेल, तेव्हा लक्षात ठेव की देव तुझ्यावर चिरंतन प्रेम करतो. तो प्रत्येक परिस्थितीत तुमचा बाप, तुमची आई आणि मार्गदर्शक बनू इच्छितो. जेव्हा गोष्टी अंधारमय आणि हताश वाटतात, तेव्हा सांत्वन आणि शांतीसाठी देवाकडे वळा. देवाचे आपल्यावरील प्रेम आपल्या कामगिरीवर अवलंबून नाही. त्याचे प्रेम आपल्या जन्माआधीही होते आणि ते आपल्या मृत्यूनंतरही कायम राहील. आपली ताकद, आपला कमकुवतपणा, आपले कर्तृत्व आणि अपयशांबद्दल त्याला सर्व काही माहीत आहे, परंतु यामुळे त्याचा आपल्यावरील प्रेमात थोडाही बदल होत नाही. तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपण आता स्वामी समर्थ माऊलींच्या मूर्त्यांचा बिझनेस चालू केला आहे. आपल्याकडे प्युअर मार्बल अक्कलकोटवरून आलेल्या 4 इंच, 6 इंच आणि 1 फुटापर्यंत अतिशय सुंदर, रेखीव, जसं काही स्वामी आपल्याकडेच पाहत आहेत अशा मूर्त्या अवेलेबल आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे फायबरमध्ये 4 इंचापासून ते 1 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहेत. जर तुम्हालाही तुमच्या घरी स्वामी समर्थ माऊलींना स्थान द्यायचं असेल तर नक्कीच दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तुम्हाला योग्य दरात मूर्त्या दिल्या जातील. तसंच आपल्याकडे स्वामी समर्थ माऊलींचे वस्त्र देखील उपलब्ध आहेत. तुम्हाला स्वामींची आवडलेली प्रतिमा स्क्रीनशॉट काढून आम्हाला 8369116061 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आणि भक्तांनो, जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तरच संपर्क साधा, कारण आम्हाला बरेचसे फेक कॉल देखील येत आहेत. तसंच आपल्याकडे जे भक्त गुरुवारी स्वामी समर्थ माऊलींची मूर्ती ऑर्डर करतील त्यांना 10% डिस्काउंट दिला जाणार आहे. तर वाट कसली बघताय? आत्ताच दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून स्वामी समर्थ माऊलींना आपल्या घर. स्वामी म्हणतात, जे भक्त माझे हे शब्द शेवटपर्यंत ऐकत राहतील त्याच्या कुटुंबावर आणि त्याच्यावर येणारी सर्व संकटे वाऱ्यासारखी पळून जातील. भगवंत म्हणतात, तू माझा आहेस आणि तुझ्या स्वतःच्या जीवनाचा स्वामी होण्यासाठी मी तुला निर्माण केले आहे. प्रत्येक वाटेवर मी तुझ्या सोबत आहे. हार मानण्याची ही वेळ नाही, माझ्यावर विश्वास ठेवण्याची आणि माझ्यासह सर्व काही शक्य आहे यावर विश्वास ठेवण्याची हीच वेळ आहे.
मी तुझ्या कल्पनेपेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुझा कायमचा मित्र, भाऊ, बाप आणि आई आहे. तुझ्या परमेश्वरावर विश्वास असेल तर आमचा देव अशक्यही शक्य करणारा आहे हे टाईप करा आणि आपलं हे शक्तिशाली पवित्र चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, मी तुम्हाला वचन दिलेले सर्व काही मी आधीच दिले आहे. तुम्हाला मोजमापाच्या पलीकडे आशीर्वादित केले गेले आहे आणि भरपूर आणि समृद्धीचे जीवन जगण्यासाठी पुरेसे दिले गेले आहे. पुष्टी करण्यासाठी मी तयार आहे टाईप करा. बाळा, पुढील 4.5 मिनिटे व्यवस्थित कान उघडे ठेवून ऐक, कारण भगवंत तुला काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगत आहे ज्याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. देव म्हणतो, जर तुला एकटे राहण्याची भीती वाटत असेल तर मी नेहमी तुझ्यासोबत असेन. जर तुला अंधाराची भीती वाटत असेल तर मी तुमच्यासाठी मेणबत्ती लावेन. जर तुम्हाला भविष्याची चिंता वाटत असेल तर मी तुम्हाला त्यासाठी योजना तयार करण्यात मदत करेन. जर तुम्हाला अपयशाची भीती वाटत असेल तर मी तुम्हाला यश कसे मिळवायचे ते शिकवेन. जर तुम्हाला नकाराची भीती वाटत असेल तर मी तुम्हाला त्याचा सामना करण्याचे धैर्य देईन. जर तुम्हाला गरिबीची भीती वाटत असेल तर तुमच्या आयुष्यात पैसा हा मुद्दा नाही याची मी खात्री करून देईन. जर लोकांनी तुम्हाला दुखावले असेल तर मी त्यांना दुसरी संधी देईन, जेणेकरून ते माफी मागतील आणि त्यांचे मार्ग बदलतील. जर कोणी तुमच्या भावना दुखावत असेल किंवा तुमच्याबद्दल काहीतरी वाईट बोलले जात असेल तर राग बाळगू नका, कारण ते इतर कोणापेक्षा स्वतःलाच जास्त दुखावते. या गोष्टी सोडून द्या आणि आपल्या जीवनात पुढे जात राहा, कारण जे आपल्याला मानत नाहीत तेच आपल्याला मजबूत बनवतात. या जगात 3 प्रकारची माणसे आहेत. जे घडतात ते घडतात. घडलेल्या गोष्टी पाहणारे आणि काय घडले याचा विचार करणारे. घडणाऱ्या गोष्टी पाहणारे तुम्हीच आहात. तुम्ही शांत बसा, आराम करा आणि आशा ठेवा की सर्व काही त्याच्या स्वतःच्या ठिकाणी परत येईल. बाळा, तुझ्या परमेश्वरावर खरंच विश्वास असेल तर परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या 5 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर कर. बघ, पुण्यवंत ठरशील. स्वामी म्हणतात, जो भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहील त्याची कितीही कठीण इच्छा येत्या 3 दिवसात पूर्ण होईल. माझ्या बाळा, या 3 प्रकारच्या लोकांमध्ये फरक एवढाच आहे की एका गटाला निकाल मिळतात तर इतर 2 गट पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी अडकत राहतात आणि त्यांच्यासाठी निराशा आणि निराशाशिवाय काहीही बदलत नाही, कारण ते वाट पाहत असतात. जेव्हा त्यांनी स्वतःला त्यांच्या जीवनावर कोणतीही शक्ती दिली नाही किंवा त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कोणतीही कृती केली नाही, तेव्हा जादू कुठेही दिसून येणार नाही. भगवंत म्हणतो, मी तुझा निर्माता आहे आणि मी तुला माझ्या आनंदासाठी निर्माण केले आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मला तुझ्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टींचा आशीर्वाद द्यायचा आहे. देवाला आवडणारे सर्वात शक्तिशाली आणि चमत्कारी वाक्य या क्षणी टाईप करा. मी भाग्यशाली आहे. भगवंत माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे. देव म्हणतो, मी तुम्हाला इच्छा स्वातंत्र्य दिले आहे, जेणेकरून तुम्ही माझी आज्ञा पाळणे किंवा अवज्ञा करणे निवडू शकता. पण जेव्हा तुम्ही माझी आज्ञा पाळण्याचे ठरवाल तेव्हा गवतावरील पावसाच्या थेंबाप्रमाणे
मी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करीन. शांत रहा आणि मी देव आहे हे जाणून घ्या. मी तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत आणि त्यांची उत्तरे मिळाली आहेत. मी मनाची शांती देईन. तुम्ही धन्य आहात. वादळ किंवा पावसाची भीती बाळगू नका, कारण आजारी लोकांना बरे करण्यासाठी आणि मरणाऱ्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी माझे वचन निघाले आहे. अंधाराला घाबरू नका, कारण मी जगाचा प्रकाश आहे. तसा प्रकाश तुम्हाला सर्व सत्याकडे नेईल. लोक काय म्हणतात किंवा काय विचार करतात याला घाबरू नका, कारण ते फक्त अज्ञानी मूर्ख आहेत, जे मला ओळखत नाहीत किंवा माझे मार्ग समजत नाही. देव म्हणतो, कुणी तुझ्यावर प्रेम करो वा ना करो, माझे तुझ्यावरचे प्रेम बिनशर्त आहे आणि ते कधीही बदलणार नाही. देव तुमच्यावर जगातील कोणापेक्षा किंवा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करतो. याविषयी तो कधीही आपला विचार बदलत नाही, म्हणून त्यावर शंका घेऊ नका. सहमत असाल तर टाईप करा, मी माझ्या देवावर कधीही शंका घेणार नाही. आणि या क्षणी जे भक्त दुःखी आहेत, चिंताग्रस्त आहेत, काळजीत आहेत, त्या भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. त्यांनाही देवाचा आधार भेटेल आणि तुम्हीही पुण्यवंत व्हाल. स्वामी आई म्हणते, तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी तुमच्या भावना दुखावल्या आहेत किंवा काही चुका केल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. म्हणून तुम्हाला आत्ताचं तुमचं प्रेम खरं वाटत नाही. देवाकडे तुमच्यासाठी एक योजना आहे. त्याची योजना तुमच्यासाठी नेहमीच सर्वोत्तम आणि सर्वात परिपूर्ण योजना असते. या जगात तू एकटा नाहीस. देवाने तुम्हाला त्याच्या गौरवासाठी वापरण्यासाठी भेटवस्तू आणि प्रतिभा दिल्या आहेत. त्याने तुम्हाला अनेक लोक दिले आहेत, जे तुमच्यावर प्रेम करतात आणि तुमची काळजी घेतात. असे काही वेळा असू शकतात जेव्हा तुमच्या आयुष्याला काही अर्थ नसतो, परंतु तुमच्या आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीमागे नेहमीच एक कारण असते. देवाला तुमचे जीवन, त्याचा गौरव आणि इतरांना त्याच्या जवळ आणण्यासाठी वापरायचे आहे. स्वामी माऊली म्हणतात, जो भक्त माझा हा पवित्र संदेश पुढील 8 मिनिटे ऐकत राहील, त्याला येत्या 24 तासात आनंदाच्या बातमीचा फोन येईल. देवाला तुमच्या मनातील वेदना, निराशा, क्रोध, भीती आणि चिंता माहीत आहे. इतरांद्वारे गैरसमज, नकारण्यात किंवा सोडून दिल्याबद्दल काय वाटते हे त्याला माहीत आहे. देव समजतो की असे काही वेळा असतात जेव्हा सर्व काही इतके कठीण आणि वेदनादायक वाटते की या जीवनात पुन्हा कधीही चांगली असू शकते असे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. परंतु देवाने वचन दिले आहे की जर आपण आपल्या सर्व परीक्षा आणि संकटातून त्याच्यावर विश्वास ठेवला तर आपण स्वर्गात पोहोचेपर्यंत तो आपल्याला त्याद्वारे पाहील, जिथे आपण त्याच्याबरोबर कायमचे राहू. देव म्हणतो, आज मी तुला सांगू इच्छितो की मी तुझ्यावर किती प्रेम करतो आणि तुझे किती कौतुक मला आहे. मला माहीत आहे की कधी कधी असे वाटते की कोणीही आपली काळजी घेत नाही किंवा आपण काय करत आहोत हे कोणालाही समजत नाही, कारण आपण यापूर्वी जिथे होतो तिथे ते कधीच नव्हते. पण म्हणूनच तू आता काळजी करणं थांबव, सगळं ठीक होणार आहे. मला माहीत आहे की तू आता भारावून जात आहेस. तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. तुम्ही सर्व काही करण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु तुमच्या जीवनातील सर्व मागण्या पूर्ण करणे खूप कठीण आहे. मी इथेच आहे. मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की तुम्हाला हे सर्व स्वतःहून करण्याची गरज नाही.
तुमच्या संघर्षात आणि संकटांमध्ये मी तुमच्या सोबत आहे. मला माहीत आहे की एखाद्याला कॅन्सरशी झुंजताना किंवा व्यसनाशी झुंजताना पाहणे किती कठीण आहे. मला माहीत आहे की एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावल्यावर काय अवस्था होते. मला माहीत आहे एकटे जगणे किती कठीण आहे. पण मी कायम तुझ्याबरोबर आहे. म्हणूनच मी तुझ्या वेदना आणि दुःखाबद्दल सहानुभूती व्यक्त करू शकतो. पण त्याहूनही अधिक मी तुम्हाला यातून मदत करू शकेन, कारण मी सुद्धा यातून गेलो आहे. तुम्ही बघा माझ्या बाळा, तुम्ही एकटे सहन करत नाही. प्रत्येक टप्प्यावर देव आपल्या सोबत आहे. या क्षणी भगवंताच्या चमत्काराची गरज असल्यास आत्ताच 11 स्वामी भक्तांना हा चमत्कारी संदेश शेअर करा आणि स्वामी आई, माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे टाईप करा. देवदूत म्हणत आहेत, पुढील 3 मिनिटे अत्यंत महत्त्वाचे ठरतील, कारण याचा तुझ्या जीवनावर भयंकर खतरनाक मोठा परिणाम होऊ शकतो. परमेश्वर म्हणतो, बाळा, मी तुझी वाट पाहत आहे. एक पाऊल पुढे टाकण्याची वेळ आली आहे. मला माहीत आहे की सध्या तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामुळे तुम्ही घाबरला आहात. परंतु मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की सर्व काही ठीक होईल. मी तुम्हाला सांगू इच्छितो की घाबरणे ठीक आहे. भीती वाईट नाही. ही फक्त एक भावना आहे जी देवाने आपल्याला हानी आणि धोक्यापासून वाचवण्यासाठी दिली आहे. तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की भीती देखील लुळेपणाची असू शकते. म्हणून जेव्हा ती तुमच्यावर येते तेव्हा जे करणे आवश्यक आहे ते करण्यापासून ते तुम्हाला थांबवू देऊ नका. पण त्याच वेळी तुम्ही भीतीला तुमच्यावर राज्य करू देऊ नका आणि देवाने तुम्हाला जगण्यासाठी दिलेले जीवन जगण्यापासून रोखू नका. शांत रहा, मी देव आहे हे जाणून घ्या. तुम्ही एकटे असताना किंवा अगदी अंधारात असतानाही देव नेहमी तुझ्या बरोबर असतो. देव एक मित्र आहे जो तुम्हाला कधीही सोडत नाही आणि नेहमीच तुमच्यासाठी सदैव उभा असतो. कोणीही समजू शकत नाही त्यापेक्षा देव तुमच्यावर जास्त प्रेम करतो आणि शेवटपर्यंत तुमच्या आयुष्यासाठी तो लढत राहील. जर तुम्हाला यावर विश्वास ठेवण्यास कठीण जात असेल तर भूतकाळात त्याने तुमच्यासारख्या इतरांसाठी काय केले ते पहा. त्याने लोकांना चमत्कार दिले आहेत जेव्हा त्यांना वाटले की त्यांच्यासाठी कोणतीही आशा उरली नाही. त्याने आजारी लोकांना बरे केले आहे आणि त्यांना शक्ती दिली आहे जेव्हा त्यांना असे वाटत होते की ते पुन्हा कधीही बरे होणार नाहीत. त्याने आत्महत्येच्या प्रयत्नांपासून जीव वाचवले आहेत. बिलांसाठी पैसे देऊन त्याने लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. ज्यांना कामाची गरज आहे त्यांना त्याने नोकऱ्या दिल्या आहेत. जे संघर्ष करत होते त्यांना त्यांनी त्याचे विद्यार्थी कर्ज फेडण्यास मदत केले आहे. ज्यांना पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या त्यांना त्याने आर्थिक शांती दिली आहे. त्याने इतर अनेक गोष्टी केल्या आहेत ज्याबद्दल आपल्याला कधीही कळणार नाही, कारण या कथा टेलिव्हिजनवर किंवा ऑनलाईन सांगितल्या जात नाहीत. परंतु आज तू हे ऐकत आहेस कारण तू भाग्यवंत आहेस. आज काहीही असो हे जाणून घ्या की प्रत्येक मार्गावर देव तुमच्या सोबत आहे आणि यातून मार्ग काढण्यासाठी जे काही लागेल ते तुम्हाला देव देईल. तुम्हाला देखील परमेश्वराची आवश्यकता असल्यास टाईप करा, देव माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे. आणि हा पवित्र संदेश दुःखी, चिंताग्रस्त, व्याकुळ झालेल्या भक्तांना शेअर करा. बघा, येत्या 24 तासात
तुम्हालाही आनंदाच्या बातम्यांचे फोन चालू होतील. देव तुम्हाला सांगत आहे की जो भक्त आता हे शेवटपर्यंत ऐकत राहील त्याचा भाग्योदय निश्चित आहे. देव म्हणतो, तुम्ही त्याच्या प्रतिमेत आणि प्रतिरूपात बनलेले आहात. तुमच्यात सौंदर्य, प्रेम आणि शांतता निर्माण करण्याची क्षमता आहे. या जगात बदल घडवण्याची ताकद तुमच्यात आहे. तुमच्यात जग बदलण्याची क्षमता आहे. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर सर्व ठीक होईल. देवाला या जगात आपले हात आणि पाय म्हणून वापरायचे आहेत. त्याला तुमच्या आत काय आहे ते पाहायचे आहे. त्याला तुमच्या भेटवस्तू आणि प्रतिभांचा उपयोग त्याच्या गौरवासाठी आणि उद्देशासाठी करायचा आहे. तुमच्या जीवनासाठी देवाचा एक उद्देश आणि योजना आहे आणि तुम्ही ते काय आहे ते शोधून काढावे अशी त्याची इच्छा आहे, जेणेकरून तुम्ही आज ते जगण्यास सुरुवात करू शकता. तुम्ही कोण आहात यावर इतर कोणी विश्वास ठेवण्याआधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. इतर लोकांकडून किंवा तुमच्या सभोवतालच्या गोष्टींकडून पुष्टी मिळवण्याऐवजी तुम्ही कोण आहात यावर विश्वास ठेवल्याने तुमचे आत्ममूल्य प्राप्त झाले पाहिजे. जेव्हा आपण इतर लोकांकडून किंवा आपल्या सभोवतालच्या गोष्टींकडून प्रामाणिकपणा शोधतो तेव्हा त्या गोष्टी स्वतः देवाऐवजी आपल्या आनंदाचा स्रोत बनतात. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर तू माझा संगाती टाईप करा आणि हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमच्या कुटुंबावर येणारी भयंकर संकटे भगवंत स्वतः येऊन वाऱ्यासारखी पळवून लावेल. देव म्हणतो, मी सर्व पिढ्यांचा देव आहे. तुमच्या भविष्यासाठी माझ्याकडे अशा योजना आहेत ज्या तुम्ही कल्पनेच्या पलीकडे आहेत. तू नशिबाचा मुलगा आहेस आणि माझ्याकडे तुझ्यासाठी नशीब आहे. माझ्या घरात अनेक वाड्या आहेत. माझ्या घरात प्रत्येकासाठी जागा आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही कुठेही बसू शकत नाही तर त्याचे कारण असे आहे की तुम्ही तिथे नाही आहात. तुमचे कॉलिंग अशा ठिकाणी नसावे जिथे लोक तुमचे कौतुक करत नाहीत किंवा तुमच्यावर प्रेम करत नाहीत. लोक तुमच्यावर प्रेम करतात आणि तुमची प्रशंसा करतात अशा ठिकाणी तुम्ही असणे आवश्यक आहे. पुढील 2 मिनिटे महत्त्वाची ठरतील. देव म्हणतो, तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या योजना मला माहीत आहेत. तुमची प्रगती करण्याच्या योजना आहेत. तुम्हाला नुकसान होणार नाही. जेव्हा आपण आपले जीवन आपल्याला पाहिजे त्याऐवजी देवाच्या इच्छेनुसार जगू लागतो तेव्हा आपल्याला आपल्या जीवनात चमत्कार घडताना दिसतात. आम्हाला सर्व दिशांनी आशीर्वाद दिसू लागतात. आम्ही पूर्वीपेक्षा अधिक शांतता आणि आनंद पाहू लागतो. आपण कधीही विचार किंवा कल्पना करू शकत नाही त्यापेक्षा देवाने आपल्यासाठी काहीतरी अधिक योजना आखल्या आहेत. त्याच्याकडे सर्व उपाय आहेत. ही लढाई तुम्हाला एकट्याने लढण्याची गरज नाही. देव तुमच्या पाठीशी आहे आणि तो कुठेही जाणार नाही. स्वामी आई म्हणते, माझ्या मुला, माझ्या मुली, मला सध्या तुम्ही ज्या आव्हानांना तोंड देत आहात त्याबद्दल मला सर्व माहिती आहे. मला माहीत आहे की तुम्ही ज्यातून जात आहात त्यातून जाणे किती कठीण आहे. परंतु मी तुम्हाला वचन देतो की सर्व काही ठीक होईल. जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असते तेव्हा मदतीसाठी ओरडणे ठीक आहे. आपण ते स्वतः करू शकत नाही आणि कधीकधी आपल्याला जीवनातील आव्हानांमुळे दडपल्यासारखे वाटत असताना आपल्याला मदत करण्यासाठी आपल्या जीवनात दुसऱ्या व्यक्तीची आवश्यकता असते. देवाची इच्छा आहे की आपण त्याच्याशी प्रामाणिक राहावे आणि जेव्हा आपण संघर्ष करत असतो तेव्हा त्याला कळू द्यावे, जेणेकरून जेव्हा आपल्याला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तो आपल्याला शक्ती देऊ शकेल. शुभारंभ. आज एक नवीन दिवस आहे. आज तुमचा चमकण्याचा दिवस आहे.
भूतकाळ आणि भविष्य हे केवळ भ्रम आहेत. ते आपल्या कल्पनेत अस्तित्वात आहेत. तुम्ही भूतकाळात किंवा भविष्यात जगू शकत नाही, कारण याचा अर्थ असा होईल की तुम्ही अजिबात जगतच नाही. सध्या अस्तित्वात असलेला एकच काळ आहे, म्हणून वर्तमान क्षणात जगा. आपल्या सभोवतालचे भान ठेवा. आपल्या विचारांबद्दल जागरूक राहा. स्वतःची काळजी घ्या आणि हे जाणून घ्या की हा क्षण खरोखरच आहे. तुम्ही तयार असाल तर होय, मी तयार आहे टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, आज तुमच्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुमच्याकडे सध्या जे आहे त्याबद्दल कृतज्ञ होण्यासाठी तुम्हाला उद्या किंवा पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्याची वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्यासमोर असलेल्या आशीर्वादांची जाणीव ठेवून तुम्ही आत्ताच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता. सहमत असाल तर मी कृतज्ञ आहे टाईप करा आणि सर्व स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. स्वामी आई म्हणते, तुम्ही स्वतःला आणि इतरांना देऊ शकता अशी सर्वात मोठी भेट म्हणजे तुम्हाला जगात दिसणारा बदल. प्रेम आणि दयाळूपणाचे उदाहरण असण्यापेक्षा अधिक शक्तिशाली काहीही नाही. जर आपण सर्वांनी दररोज फक्त काही मिनिटे दुसऱ्यासाठी काहीतरी केले तर हे जग किती चांगले होईल याचा विचार करा. आणि असे भक्त परमेश्वरास प्रिय असतात. स्वामी आई म्हणते, जो भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहील त्याचा भाग्योदय निश्चित आहे. देवदूत म्हणत आहे, आज मी तुम्हाला आव्हान देतो की दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं करा. मी तुमचे चांगले करीन. त्यांना स्मित किंवा प्रशंसा द्या. त्यांचे जेवण किंवा चहासाठी पैसे द्या. त्यांना एक चिठ्ठी पाठवा ज्यामध्ये तुम्ही त्यांचे किती कौतुक करता हे त्यांना समजेल. आणि होणारा बदल तुम्ही स्वतः पहा, तुमच्याही जीवनात आणि त्यांच्याही जीवनात. देवाचा आवाज हा प्रेम आणि करुणेचा आवाज आहे. प्रोत्साहनाचा आवाज आहे. शांती आणि आनंदाचा आवाज आहे. देवाचा आवाज आपल्याशी अनेक प्रकारे बोलतो. कधी तो अगदी लहान आवाजात येतो, तर कधी प्रसंगातून किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या रूपात येतो. ते एखाद्या शास्त्रवचनातून किंवा रेडिओवरील गाण्याद्वारे किंवा दूरदर्शनावरील जाहिरातींद्वारे येऊ शकते. देव म्हणतो, तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडे एक योजना आहे आणि ती तुम्ही ज्याची कल्पना केली असेल त्यापेक्षा चांगली असेल. तू एकटा नाहीस. मी तुला कधीही सोडणार नाही. मी स्वार्थी देव नाही. मला माहीत आहे की तुमच्यासाठी खूप अर्थ असलेल्या एखाद्याला गमावणे किती दुःखावते. मला माहीत आहे की तुमच्यासाठी खूप अर्थपूर्ण असलेल्या एखाद्याला गमावणे किती दुःख देते. आपले जीवन काय होईल हे पाहण्याआधीच जग सोडून गेलेल्या व्यक्तीला मागे सोडणे कसे वाटते हे मला माहीत आहे. तो समजतो, कारण त्यालाही आपल्या पापामुळे दुखापत झाली आहे. पण तो असेही म्हणतो की त्याची कृपा आपल्या पापापेक्षा मोठी आहे आणि तो आपल्याला आता जे काही दुःख सहन करत आहोत ते सहन करण्याची शक्ती देईल. बाळा, पुढील 2 मिनिटे लक्षपूर्वक ऐक, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा चमत्कारी परिणाम होऊ शकतो. मी तुझा देव आहे आणि मी तुझ्यावर लक्ष ठेवतो. तुम्ही माझ्यावर भविष्याबद्दल विश्वास ठेवू शकता, कारण मला माहीत आहे की तुमच्यासाठी काय चांगले आहे. आता तसे वाटणार नाही, पण तुझ्या जीवनासाठी माझी योजना या जगातील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठी आहे. देवाच्या योजनांच्या तुलनेत मनुष्याच्या योजना निरर्थक आहेत. आता चिंता करत रडत बसणं सोड. रोज हे पवित्र संदेश ऐकत राहा. बघ, तुझ्याही रडक्या भाग्यात चमत्कार व्हायला सुरुवात होतील आणि तुझे जीवन कायमचे बदलून जाईल. तुमचा देव परमेश्वर
याचे नाव व्यर्थ घेऊ नका, कारण तो त्याचे नाव व्यर्थ घेतो त्याला परमेश्वर निर्दोष मानणार नाही. तुम्ही तयार असाल तर होय टाईप करा आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या 5 लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. देव म्हणतो, मी सांगतो की आज तुम्ही स्वतःची काळजी घेण्यासाठी निरोगी अन्न, व्यायाम, ध्यान किंवा प्रार्थनेने स्वतःचे पोषण करण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या. आधी स्वतःची काळजी घ्या, मग तुम्ही तुमच्या सभोवतालच्या इतरांची चांगली काळजी घेऊ शकाल. असे भक्त परमेश्वरास प्रिय असतात. मी प्रेम आणि दयेचा देव आहे. मी क्षमा आणि करुणेचा देव आहे. मी कृपा, दया आणि बिनशर्त प्रेमाचा देव आहे. मी शांती आणि सलोख्याचा देव आहे. मी जीवनाचा आणि पुनर्आगमनाचा देव आहे. मी देव आहे. मी विश्वाचा निर्माता आहे. मी पहिला आणि शेवटचा शब्द आहे. मी या विश्वात जीवन निर्माण केले आहे आणि माझ्या इच्छेने सर्व काही अस्तित्वात आहे. मी देव आहे ज्याला सुरुवात आणि अंत नाही. माझे विचार तुमचे विचार नाहीत. माझे मार्ग तुझे मार्ग नाहीत. सर्व सामर्थ्यवान, सर्व जाणणारा, सर्व वर्तमान आणि शाश्वत प्राणी मी आहे, जो तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या तुमच्या जीवन इतिहासावर तसेच तुमच्या भविष्यातील योजनांवर फक्त एका नजरेने तुमच्याबद्दल सर्व काही जाणतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्याऐवजी सैतानाची, दृष्टाची उपासना करून माझ्यापासून दूर गेलेल्या तुम्हा मानवांसह या विश्वातील प्रत्येक सजीवासाठी अमर्यादित प्रेम आणि दयाळू संसाधनांसह असीम सामर्थ्य आणि प्रेम करणारा मी देव आहे. शेवटपर्यंत ऐकून तर बघ. तुझी कितीही मोठी इच्छा पूर्ण नाही झाली तर सांग. देव म्हणतो, जे माझे अनुसरण करतात ते धन्य, कारण ते माझ्यासारखेच होतील. मी सत्य आहे आणि माझ्याशिवाय दुसरे सत्य नाही. मी जीवन आहे आणि माझ्याशिवाय दुसरे जीवन नाही. मी प्रकाश आहे आणि माझ्याशिवाय दुसरा प्रकाश नाही. मी प्रेम आहे आणि माझ्याशिवाय दुसरे प्रेम नाही. जर तुम्ही वरील गोष्टींवर, आत्म्याच्या गोष्टींवर मन लावले तर तुम्ही शांतपणे आणि आनंदाने जीवन जगाल. देहाने नियंत्रित केलेले मन म्हणजे मृत्यू, परंतु आत्म्याद्वारे नियंत्रित मन हे जीवन आणि शांती देते. देव दयाळू आहे, परंतु तो वाईट किंवा पाप सहन करत नाही. तुम्ही वाईट किंवा अनैतिक असाल तर देव तुम्हाला शिक्षा करेल, कारण त्याला त्याच्या लोकांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करायचे आहे. सुरुवातीला देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. मी जगाचा प्रकाश आहे. जर कोणी माझे अनुसरण केले तर तो कधीही अंधारात चालणार नाही, परंतु त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल. मी मार्ग आणि सत्य आणि जीवन आहे. माझ्याद्वारे पित्याकडे कोणीही येत नाही. जर तुम्ही मला ओळखले असते तर तुम्ही माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून तुम्ही त्याला ओळखले आहे आणि त्याला पाहिले आहे. भगवंत चमत्कार करणार आहे. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. तुमच्याही दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. भगवंत तुमच्यावर प्रेम करतो. तो तुमची काळजी घेतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.